बांगलादेश जळतोय आणि इतरांना जाळतोय। भारतातला हिंदू कळवळतोय आणि आपला परराष्ट्र विभाग बांगलादेशच्या उच्चायुक्तांना समन्स पाठवून निषेध नोंदवतोय। हा 30-40 वर्षांपूर्वीचा भारत आहे असं क्षणभर वाटू शकतं, पण हा आजचा भारत आहे। 54 वर्षांपूर्वी भारताने जन्माला घातलेला बांगलादेश आता सगळ्याच दृष्टिकोनातनं आपल्यापासून तुटत चाललाय। बांगलादेशमधली पिढी बदलली आहे आणि त्याप्रमाणे तिच्या भारताविषयीच्या भावना सुद्धा बदललेल्या आहेत। नव्या पिढीच्या आशा आकांक्षा आणि महत्वाकांक्षांना तिथले राज्यकर्ते दडपून टाकत गेले आणि अमेरिका, पाकिस्तान सारखे देश त्यांच्यातला हाच असंतोष चेतवत राहिले। पण बांगलादेशमधल्या या बदलत चाललेल्या राजकीय, सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक धारणांप्रमाणे भारताला मात्र आपल्या धोरणात बदल करता आलेला नाहीये। तो तिथल्या नव्या पिढीशी कनेक्ट होऊ शकला नाही आणि मग कट्टरवाद्यांना एकटं सुद्धा पाडू शकला नाही। त्याचा परिणाम आता समोर येताना दिसतोय। तिथले तरुण हे इंडिया आउटच्या घोषणा देत आहेत, भारताच्या ईशान्येकडची राज्य तोडण्याची भाषा करतायत। भारताने आश्रय दिलेल्या शेख हसीना आणि त्यांच्या अवामी लीग पक्ष हा विलन ठरलेला आहे आणि त्यांच्या विरोधातला बेगम खालिदा जियांचा पक्ष सत्तेच्या जवळ जातोय। विशेष म्हणजे सगळेच फासे भारताच्या विरोधात पडताना दिसतात। आता या सगळ्याची सुरुवात कशी आणि कधी झाली, भारताच्या विरोधात बांगलादेशमध्ये वातावरण कशामुळे तापत गेलं आणि तिथली परिस्थिती हाताळताना भारताचं धोरण नेमकं कसं चुकलं, सगळ्या प्रश्नांची उत्तरं समजून घेऊयात आजच्या व्हिडिओतनं। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ। 17 नोव्हेंबर 2025, ऑगस्ट 2024 मध्ये झालेलं हिंसक आंदोलन आणि विद्यार्थ्यांच्या मृत्यू प्रकरणी दोषी मानून माजी पंतप्रधान शेख हसीना यांना बांगलादेशचं न्यायालय फाशीची शिक्षा सुनावतं। त्यानंतर 12 डिसेंबर 2025 ढाक्यामध्ये इन्कलाब मंचचे प्रवक्ते उस्मान हादी यांच्यावरती अज्ञात हल्लेखोरांकडून गोळीबार होतो। 6 दिवसांनी सिंगापूरमध्ये उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू होतो। त्यानंतर 18 डिसेंबर 2025 उस्मान हादी यांच्या मृत्यूची बातमी येते आणि त्याच रात्री मैमनसिंग जिल्ह्यामध्ये भालुका इथं दीपू चंद्र दास या 25 वर्षीय हिंदू तरुणाचं मॉब लिंचिंग होतं। त्याला झाडाला बांधून जिवंत जाळण्यात येतं। 24 डिसेंबर 2025 दीपू दासच्या हत्येला आठवडा व्हायच्या आतच राजबारी जिल्ह्यात अमृत मंडल या 29 वर्षीय भारतीय तरुणाचा मॉब लिंचिंग मध्ये मृत्यू होतो। बुधवारच्या रात्री 11 वाजता कालीमोहर युनियन मधल्या होसेट डंगा गावामध्ये ही अमानुष घटना घडते। यानंतर 25 डिसेंबर 2025 बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे कार्यकारी अध्यक्ष तारिक रहमान 17 वर्षांनंतर लंडनवरनं बांगलादेशात परततात। ते सांगतात, माझ्याकडे देशाच्या विकासाचा, देशातल्या लोकांचं नशीब बदलवणारा एक प्लॅन तयार आहे। खरं तर गेल्या महिन्याभरात बांगलादेशात पुन्हा हिंसाचाराचा वणवा पेटलाय। हा हिंसाचार रोखण्यात डॉक्टर मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालचे अंतरिम सरकार हे प्रयत्न करत असल्याचं दाखवत होतं, पण त्यासाठी सरकारनं आवश्यक ती कठोर पावलं उचलली नाहीत। त्यामुळे आता ही परिस्थिती सरकारच्या हाताबाहेर गेली आहे। परिणामी बांगलादेशातलं राजकीय आणि सामाजिक अस्थैर्य आता निर्णायक वळणावरती पोहोचलेलं आहे। त्यामुळे भारतापुढे 1971 नंतर म्हणजे बांगलादेश मुक्ती लढ्यानंतर पहिल्यांदाच मोठं धोरणात्मक आव्हान उभं राहिलंय। आता भारताला सुद्धा या हिंसाचाराची झळ बसायला लागली आहे। त्यातच भारतानं आश्रय दिलेल्या शेख हसीना यांचे कट्टर विरोधक बेगम खालिदा जिया यांचे पुत्र आणि बीएनपीचे कार्यकारी अध्यक्ष तारिक रहमान हे देशामध्ये परत आलेले आहेत। खालिदा जियांची तब्येत नाजूक असल्याने तारिक यांनी पक्षाची सूत्र हातात घेऊन पंतप्रधान पदासाठी मोर्चे बांधणी सुरू केली आहे। आपल्या भारत सरकारला बांगलादेशमधल्या या वेगाने बदलणाऱ्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीचं नेमकं आकलन करता न आल्याचं आता समोर येत आहे। एकीकडे भारत विरोधी वातावरणामुळे तिथल्या भारतीयांवरती अत्यंत वाईट वेळ ओढावलेली आहे। दुसरीकडे याच वातावरणाला हवा देत शेख हसीनांचे विरोधक आता बांगलादेशमध्ये सत्तेवर येण्याची शक्यता सुद्धा निर्माण झालेली आहे। पण बांगलादेशमधली स्थिती भारताच्या हाताबाहेर कशी गेली हे पाहण्याआधी तिथं या हिंसाचाराची सुरुवात नेमकी कधी आणि कशी झाली ते बघूयात। 2024च्या जुलैमध्ये सरकारी नोकऱ्यांमधल्या आरक्षणाच्या विरोधात सुरू झालेलं विद्यार्थी आंदोलन कालांतरानं सत्ता पालटाच्या आंदोलनात रूपांतरित झालं। या आंदोलनामुळे राजधानी ढाक्यासह देशभरात मोठा हिंसाचार उफाळलेला। त्या दरम्यान आंदोलनातील विद्यार्थी नेत्यांच्या संशयास्पद मृत्यूची घटना समोर आली। या हिंसक आंदोलनात देशात सुमारे 1400 लोकांची हत्या झाल्याचं आणि 25,000पेक्षा अधिक लोक जखमी झाल्याचं सांगण्यात आलं। या आंदोलनानंतर शेख हसीना यांना पंतप्रधान पदावरनं पायउतार व्हावं लागलं। त्यांना भारताने राजकीय आश्रय दिला। गेल्या जवळपास 1.5 वर्षांपासून हसीना भारताच्या आश्रयाला आहेत। दरम्यान यावर्षी 17 नोव्हेंबरला बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयानं शेख हसीना आणि माजी गृहमंत्री शेख असदुज्जमाल खान कमाल यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे।
मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यामध्ये सहभागी असल्याचा हसीना यांच्यावरती ठेवलेला आरोप मान्य करत कोर्टाने ही शिक्षा दिली आहे। तेव्हापासून बांगलादेश भारताकडे शेख हसीनांना आपल्या ताब्यात द्या अशी मागणी करतोय। भारताने बांगलादेशमधली परिस्थिती अत्यंत वाईट असल्याचं सांगत हसीना यांना परत पाठवायला नकार दिलाय। पण मुळातच आपल्या शेजारी देशात एवढी अराजकाची स्थिती निर्माण झालेली असताना भारताला मात्र त्यावरती नियंत्रण मिळवता येत नसल्याचं अलीकडच्या घडामोडींवरनं दिसतंय। आता या महिन्यात बांगलादेशमध्ये पुन्हा हिंसाचार भडकलाय। त्यामागे सुद्धा अनेक कारणं सांगितली जात आहेत। सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे बांगलादेशमध्ये फेब्रुवारीत होणाऱ्या निवडणुका। बेगम खालिदा जिया यांचा पक्ष बीएनपी अर्थात बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी या निवडणुकांसाठी आग्रही आहे। तर देशात अराजकाची स्थिती असल्यानं निवडणुका निष्पक्षपणे होणार नाहीत असं सांगत हसीनांच्या अवामी लीगनं त्याला विरोध केलाय। त्याचवेळी शेख हसीनांना बांगलादेशमध्ये आणून त्यांना फाशी द्यावी यासाठी सरकारवरती बीएनपी आणि कट्टरवादी संघटनांचा दबाव वाढलेला आहे। एकीकडे या पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष सुरू असताना त्यात जमाते इस्लामी सारख्या कट्टरवादी संघटनांनी उडी घेतल्यानं हिंसाचाराचं हे लोण ढाक्यासोबतच देशाच्या इतर शहरांमध्ये सुद्धा पोहोचलं। अशातच या आगीचा भडका उडवणाऱ्या 2 ते 3 घटना लागोपाठ घडल्यात। पहिली घटना इन्कलाब मंच या क्रांतिकारी विद्यार्थी संघटनेचे प्रवक्ते उस्मान हादी यांच्या हत्येची। हादी हे 24च्या विद्यार्थी आंदोलनातले एक प्रमुख चेहरा होते। 12 डिसेंबरला ढाक्याच्या एका मशिदीतनं बाहेर पडत असताना दुचाकीवरनं आलेल्या बुरखाधारी हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला। त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली। त्यांना सिंगापूरच्या जनरल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलवण्यात आलं। पण 18 डिसेंबरच्या रात्री उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला। या हत्येमागे शेख हसीना यांच्या अवामी लीगच्या विद्यार्थी संघटनेचे कार्यकर्ते आहेत असा आरोप बांगलादेशमधल्या अंतरिम सरकारने केलाय। हादी यांच्या मृत्यूनंतर बांगलादेशात प्रचंड हिंसाचार उसळला। या प्रकरणासाठी भारताला जबाबदार ठरवत संतप्त जमावानं भारतीय उच्चायुक्तालयाकडे मोर्चा वळवला। त्याचवेळी प्रथम आलो आणि द डेली स्टार या प्रमुख वृत्तपत्रांच्या कार्यालयांवर सुद्धा हल्ले केले। यानंतर घडलेली दुसरी घटना 18 डिसेंबरला मेमनसिंग जिल्ह्यातल्या भालुका इथं 25 वर्षांचा हिंदू तरुण दीपू चंद्र दास याची जमावाकडनं निर्घुणपणे हत्या करण्यात आली। दीपू हा भालुकातल्या गारमेंट फॅक्टरीत कामगार होता। दीपूने ईशनिंदा केल्याचा खोटा आरोप ठेवत 150 ते 200 जणांच्या जमावानं आधी त्याला प्रचंड मारहाण केली। नंतर एका झाडाला बांधून त्याला जाळण्यात आलं। तिसरी घटना घडली ती 24 ऑगस्टच्या रात्री 11च्या सुमारास राजबारी जिल्ह्याच्या पाशंगा इथं। अमृत मंडल उर्फ सम्राट या 29 वर्षीय भारतीय तरुणाला जमावाकडनं प्रचंड मारहाण करण्यात आली। त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला। सम्राटवरती खंडणी वसुलीचा आरोप ठेवण्यात आला होता, पण कायदेशीर कारवाई न करता त्याला थेट जमावाकडनं संपवण्यात आलं। दीपू दासच्या हत्या प्रकरणात 12 जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे। तर सम्राटच्या मॉब लिंचिंग बाबत कारवाई करण्याऐवजी युनुस सरकारने त्यालाच दहशत पसरवणारा गुंड ठरवत एका अर्थाने त्याच्या हत्येचं समर्थन केलेलं आहे। बांगलादेशमधल्या अल्पसंख्याक हिंदूंवरती वाढत असलेल्या अत्याचाराची ही 2 ठळक आणि तितकीच भीषण उदाहरणं आहेत। आता बांगलादेशात एकीकडे जर आपण पाहिलं तर असा भयानक हिंसाचार सुरू असतानाच तिथे भारताच्या विरोधात द्वेष सुद्धा पसरवण्यात येत होता। बांगलादेशच्या नॅशनल सिटीझन पार्टीचा नेता हसनत अब्दुल्ला यांनी 7 सिस्टर्स म्हणजे भारताच्या ईशान्येकडच्या 7 राज्यांना भारतापासून तोडण्याची धमकी दिली आहे। त्याच दरम्यान ढाकातल्या भारतीय उच्चायुक्तालयात सुद्धा धमकी देण्यात आली। बांगलादेशमधल्या हिंसाचारात भारतीयांचा बळी जातोय आणि ईशान्येकडची राज्य तोडण्याची भाषा केली जाते। अशा परिस्थितीत भारताने काय केलं तर बांगलादेशातल्या हिंदू अल्पसंख्याकांवरती होणारे हल्ले आणि त्यांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली। तिकडे बांगलादेशने ढाक्यातले भारतीय उच्चायुक्त प्रणय वर्मा यांना बोलावून शेख हसीनांच्या चिथावणीखोर विधानांवरती नाराजी व्यक्त केली। मग भारताने दिल्लीतल्या बांगलादेशी उच्चायुक्त रियाज हमीदुल्ला यांना पाचारण करून तिथली स्थिती आणि मिळणाऱ्या धमक्यांविषयी आक्षेप नोंदवला। ढाक्यातली भारताची व्हिसा सेवा मर्यादित करण्यात आली। त्यानंतर लगेचच बांगलादेशने सुद्धा नवी दिल्ली, आगरतळा आणि सिलीगुडीतली व्हिसा सेवा थांबवली आहे। शिवाय 10 दिवसात दुसऱ्यांदा भारताचे उच्चायुक्त प्रणय वर्मा यांना बोलावून नवी दिल्ली, कोलकाता आणि भारताच्या अन्य शहरांमधल्या बांगलादेशी उच्चायुक्तालयांच्या परिसरात झालेल्या कथित हिंसक निदर्शनांचा निषेध नोंदवलाय। त्यापाठोपाठ भारताने सुद्धा बांगलादेशी उच्चायुक्तांना बोलावत तिथल्या ढासळत्या स्थितीकडे लक्ष वेधले। म्हणजे भारत ज्या पद्धतीनं बांगलादेशला हाताळतोय तशीच ट्रीटमेंट बांगलादेश सुद्धा भारताला देतोय। याचाच अर्थ बांगलादेश भारताच्या नियंत्रणाच्या बाहेर चाललाय आणि हीच धोक्याची घंटा आहे। त्यामुळेच केंद्र सरकार बांगलादेशमधल्या स्थितीबाबत कठोर भूमिका घेत नसल्याचा आरोप होतोय।
काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या अध्यक्षतेखालच्या परराष्ट्र व्यवहार विषयक संसदीय समितीने तसंच काही तज्ज्ञांनी सुद्धा बांगलादेशमधलं संकट हाताळण्यात देशाच्या परराष्ट्र धोरणाला अपयश आले अशी टीका केली आहे. संसदीय समितीनं हे 1971 नंतरचं सगळ्यात मोठं आव्हान असल्याचं म्हटलंय. त्यामुळे बांगलादेशच्या बाबतीत भारताच्या या धोरणाला नक्की कसं अपयश आलंय ते सुद्धा पाहूयात. एक म्हणजे भारतानं गेली 15 वर्ष आपली सगळी भिस्त केवळ शेख हसीना आणि त्यांच्या अवामी लीगवर ठेवली. तिथला बीएनपी सारखा विरोधी पक्ष आणि सामान्य जनतेच्या वाढत्या असंतोषाकडे भारताने दुर्लक्ष केलं. केवळ एकाच नेत्यावर अवलंबून राहिल्यानं हसीना यांच्या पतनानंतर भारताकडे तिथल्या नवीन नेतृत्वाशी संवाद साधायला कुठलाच मजबूत दुवा नव्हता. त्यामुळे आज बांगलादेशात भारत विरोधी वातावरण तयार झालेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे गुप्तचर यंत्रणांना आलेलं अपयश. 2024च्या जुलै-ऑगस्ट मध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन इतक्या मोठ्या प्रमाणात उसळेल आणि लष्कर हे शेख हसीनांची साथ सोडेल याचा अंदाज भारतीय गुप्तचर यंत्रणांना वेळेत आला नाही. 5 ऑगस्टला हसीना यांना अचानकपणे देश सोडावा लागला. आता ही घटना भारतासाठी धक्कादायक होती. तिथल्या ग्राउंड रियालिटीचा अंदाज घेण्यात भारत कमी पडला. त्यामुळे ऐनवेळी भारताला रिएक्टिव्ह भूमिका ही घ्यावी लागली. त्यामधली तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे बिग ब्रदरची प्रतिमा आणि लोकांची नाडी ओळखण्यात झालेली चूक. भारतानं बांगलादेशच्या अंतर्गत राजकारणात आणि निवडणुकांमध्ये हस्तक्षेप केल्याची भावना तिथल्या जनतेमध्ये निर्माण झाली. बांगलादेशातल्या 2024च्या निवडणुकीला भारताने दिलेला उघड पाठिंबा तिथल्या लोकशाहीवादी तरुणांना पटला नाही. परिणामी तिथं इंडिया आउट ही मोहीम अधिक तीव्र झाली. भारतानं तिथल्या सत्तेशी मैत्री केली पण जनतेचं मन जिंकण्यात भारत अपयशी ठरला असं बोललं जातं. चौथी गोष्ट आहे ती म्हणजे बांगलादेशात हिंदू आणि इतर अल्पसंख्याकांवरती हल्ले होत असताना भारत केवळ चिंता व्यक्त करण्यापलीकडे प्रभावी दबाव टाकू शकलेला नाहीये. दीपूचंद्र दासची हत्या असेल किंवा इस्कॉनच्या पदाधिकाऱ्यांची अटक असेल अशा प्रकरणात भारताची भूमिका केवळ निषेध व्यक्त करण्यापुरतीच मर्यादित राहिली आहे. त्यामुळे बांगलादेशातल्या कट्टरपंथीयांचं मनोबल वाढलंय आणि तिथल्या हिंदूंची सुरक्षितता मात्र धोक्यात आलेली आहे. या संदर्भातली पाचवी गोष्ट म्हणजे आर्थिक आणि व्यापारी संबंधांमध्ये निर्माण झालेला धोका. भारतानं बांगलादेशातले ऊर्जा प्रकल्प, रेल्वे आणि अन्य पायाभूत सुविधा उभारण्यामध्ये अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. पण सध्याच्या अस्थिरतेमुळे हे प्रकल्प रखडले गेलेले आहेत. बांगलादेशकडे भारताची मोठी थकबाकी अडकलेली आहे. पण हे आर्थिक संबंध सुरक्षित ठेवण्यात भारतावरती मर्यादा आलेल्या आहेत. सहावी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे भारताच्या सैल धोरणामुळे चीन आणि पाकिस्तानला मिळालेली स्पेस. भारताच्या प्रभावाखाली असलेल्या बांगलादेशात आता चीन आणि पाकिस्तान उघडपणे हस्तक्षेप करतोय. चीननं तिथल्या लाल मुलीरहाट धावपट्टीचं आधुनिकीकरण सुरू केलेलं आहे. ही धावपट्टी भारताच्या चिकन नेकच्या जवळ आहे. त्याचवेळी पाकिस्तानच्या युद्धनौकांचा बांगलादेशच्या किनाऱ्यांवरती वावर हा वाढलेला आहे. आता हे भारताच्या धोरणाचं अपयश तरेच पण त्यामुळं सागरी सुरक्षेला सुद्धा मोठा धोका हा निर्माण झालेला दिसतो. भारतानं आश्रय दिलेल्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना बांगलादेशच्या न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावली आहे. पण त्यांना बांगलादेशच्या ताब्यात द्यायला भारताने नकार दिलेला आहे. हसीनांना परत पाठवणं भारतावरती बंधनकारक नसलं तरी त्यामुळे भारताविषयी तिथं प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे. त्यातच भारतात राहत शेख हसीना यांनी गेल्या काही दिवसात बांगलादेशमधल्या स्थितीवरती प्रक्षोभक वक्तव्य केल्यानं तिथल्या आगीमध्ये तेल ओतलं गेलंय. परिणामी भारताच्या आणि भारतीयांच्या विरोधात प्रचंड बांगलादेशमध्ये संतप्त भावना निर्माण झाली आहे. आणि मग त्यातूनच एकीकडे हिंसाचारात भारतीयांना लक्ष्य बनवलं जाते तर दुसरीकडे हसीनांचे विरोधी पक्ष हे सत्तेच्या जवळ जाण्यासाठी भारत विरोधी वातावरण आणखी भडकवतात. बीएनपीचे कार्यकारी अध्यक्ष तारिक रहमान यांचं 17 वर्षांनी देशात परतणं आणि सत्ता हातात घेण्याची तयारी करणं तशी भाषा देणं ही त्याचीच परिणिती आहे. अमेरिका आणि चीन आणि पाकिस्तान सारखे देश या स्थितीचा फायदा घेत बांगलादेशचं राजकारण आपल्या हातात घेण्याचा प्रयत्न करतात. त्याचवेळी त्यांनी या देशाच्या भूसीमा आणि सागरी क्षेत्रात आपल्या लष्करी हालचाल जी आहे ती सुद्धा वाढवलेली पाहायला मिळते. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आता बऱ्याच प्रमाणात भारताच्या हाताबाहेर गेल्याचं दिसून येतंय. एकूणच काय तर बांगलादेशमधली स्थिती ही दिवसेंदिवस जास्त चिघळतीये आणि ती भारतीयांसाठी अत्यंत धोकादायक बनली आहे. भारताचं नेबरहुड फर्स्ट हे धोरण बांगलादेशच्या बाबतीत सध्या तरी अयशस्वी ठरल्याचं दिसून येतंय. याला जनरेशनल डिस्कंटिन्युटी किंवा पिढ्यांमध्ये पडलेलं अंतर असं म्हटलं जातंय. कारण बांगलादेशची नवी पिढी भारताकडे आपला मित्र म्हणून नाही तर आपल्या देशात ढवळाढवळ करणारा देश म्हणून पाहताना दिसतीये. दुसरीकडे भारत तिथल्या कट्टरवादी संघटनांच्या बाबतीत कठोर भूमिकाही घेताना दिसत नाही. त्यामुळे भारताने जन्माला घातलेला हा देश मानसिक आणि भावनिक दृष्ट्या आपल्यापासून तुटत चाललाय. आता तो भारतालाच तोडण्याची भाषा करायला लागलाय.
याला अमेरिका असेल, चीन किंवा पाकिस्तान यांसारख्या देशांचा बांगलादेशमधला हस्तक्षेप जसा कारणीभूत आहे, तसा हा धोका ओळखण्यात भारताच्या परराष्ट्र धोरणाला तसंच गुप्तचर यंत्रणांना आलेलं अपयश सुद्धा जबाबदार असल्याचं बोललं जातंय. या सगळ्याविषयी तुम्हाला काय वाटतं? बांगलादेशची परिस्थिती हाताळण्यात भारताला खरंच अपयश आलंय का? याचे परिणाम भविष्य काळात काय होतील? याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूला नक्की सबस्क्राईब करा.